आंध्र प्रदेशातील संजमाला नंद्याल इथून एक अनोखी घटना समोर आली आहे। येथे एका कैद्याला न्यायालयाने प्रेयसीच्या हत्येप्रकरणी 2019 साली जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। कैद्याने तुरुंगात राहूनच पोस्ट ग्रॅज्युएशनचा अभ्यास केला आणि विद्यापीठात पहिला येऊन सुवर्ण पदकही पटकावले। पुढे प्रकरण पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। विशेष म्हणजे येथील कडप्पा मध्यवर्ती कारागृहात कैद असलेल्या कैद्याला प्रेयसीच्या हत्येप्रकरणी 2019 साली जन्मठेपेची शिक्षा सुनावली। तेव्हापासून हा कडप्पा कारागृहात कैद आहे। कारागृह प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद रफी असे या कैद्याचं नाव असून तो पेरुसिमुला गावातील दुडेकुला नदीप माबुसा आणि दडेकुला माबुणी यांचा मुलगा आहे। त्याचे गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते। दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला आणि रागाच्या भरात रफीने तिच्या डोक्यावर वार केला। या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली। कारागृह प्रशासनाच्या म्हणण्यानुसार रफी सुरुवातीपासूनच हुशार होता। 2014 मध्ये त्याने बीटेक परीक्षा उत्तीर्ण केली होती। 2019 मध्ये तुरुंगात असताना त्याने अभ्यासातच रस दाखवला। कारागृह प्रशासनानेही त्याला संधी दिली। यानंतर रफीने तुरुंगातून 2020 मध्ये डॉक्टर BR आंबेडकर मुक्त विद्यापीठात प्रवेश मिळवला। त्याने समाजशास्त्र विषयात MA चे शिक्षण घेतले आणि संपूर्ण विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्णही झाला। यानंतर कारागृहाने पदवी आणि सुवर्ण पदक घेण्याकरता रफीला जामीन मंजूर केला। रफीचे हे यश इतर कैद्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असं तुरुंग प्रशासनाचं म्हणणं आहे।